आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे। या यादीत नवीन मतदारांना त्यांची नावे समाविष्ट करता येतील, तर मृतांची देखील नावे गहाळ करता येतील। मतदार यादीतील घोळ थांबवणे प्रशासनासाठी आव्हान असून विधानसभा निवडणुकीआधी अचूक मतदार यादी समोर येईल असा दावा प्रशासनाने केला आहे। मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाचे काम बीएलओंच्या माध्यमातूनच होणार असून लोकसभा निवडणुकीत उघडकीस आलेल्या गैरप्रकारांसाठी बीएलओंना जबाबदार धरण्यात आलं होतं। ही बाब पाहता प्रशासनाने यंदा बीएलओंना सक्त ताकीद दिली आहे। जे या कामामध्ये कामचुकारपणा करतील किंवा ज्यांची कामं सदोष असतील, ज्याच्यामुळे एखाद्या मतदाराच्या मतदानाच्या अधिकारावरती निर्बंध येऊ शकतात असं ज्या ठिकाणी आढळेल, अशा बीएलओंवरती, सुपरवायझर्सवरती किंवा निवडणूक यंत्रणेमध्ये निष्काळजीपणे आणि हायगय करणाऱ्या कर्मचारी असतील, अधिकारी असतील, ते निश्चितपणे कारवाईला पात्र ठरतील आणि तशा पद्धतीची कारवाई केली जाईल। 25 जून ते 24 जुलै या कालावधीत मतदार यादीचा छोटा पुनर्निरीक्षण कार्यक्रम होणार असून त्यानंतर ती प्रसिद्ध केली जाणार आहे। या प्रक्रियेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे। 25 जून 2024 पासून हा कार्यक्रम सुरू होईल। त्यानंतर साधारणतः महिनाभराच्या कालावधीत म्हणजे 24 जुलैपर्यंत आपण नमुना नंबर 6, 7 आणि 8चे अर्ज भरून घेणार आहोत। ज्या मतदारांना त्यांची नावं मतदार यादीमध्ये नोंदवायची आहेत त्यांनी नमुना अर्ज 6 भरायचा आहे। ज्यांची नावं मतदार यादीतून वगळायची आहेत त्यांनी नमुना 7 भरायचा आहे आणि मतदार यादीमधल्या तपशिलाच्या अनुषंगाने काही दुरुस्त्या असतील तर त्याच्याबद्दल 8 नंबरचा नमुना अर्ज भरायचा आहे। ही प्रक्रिया 1 महिनाभरापर्यंत चालणार आहे आणि मग 6, 7, 8चे जे फॉर्म्स आलेले आहेत या सगळ्या गोष्टींचा मतदार यादीमध्ये आपण इफेक्ट घेतल्यानंतर 25 जुलै 2024ला आपण प्रारूप मतदार यादी म्हणजे ड्राफ्ट इलेक्टोरल रोल आपण पब्लिश करणार आहोत। हा ड्राफ्ट इलेक्टोरल रोल पब्लिश झाल्यानंतर 25/7 पासून 9/8 पर्यंत त्याच्यावरती दावे आणि हरकती आपण मागवणार आहोत।